हाय मित्रांनो, मी अनिल कारलेकर तुमच्यासोबत तुमच्या आग्रहास्तव मी वर्ग 10चा जॉमेट्री मीन्स भूमिती गणित 2 शिकवणार आहोत. थोडी माहिती तुम्हाला सांगणार आहोत. तर पहिला आहे गणित 2 मध्ये समरूपता. पहिलं चॅप्टर आहे समरूपता. समरूपता हे चॅप्टर शिकत आहोत. इथे याला सिमिलरिटी म्हणतात. सिमिलरिटी. समरूपता म्हणजे काय? दोन त्रिकोण जर एकरूप समरूप एकरूप मध्ये तंतोतंत जुळतात आणि समरूपता म्हणजे सारखेपणा दिसतात. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी आपण समरूप या प्रकरणामध्ये काही माहिती बघणार आहोत. म्हणजेच पहिलं पाहू आपण याच्यामध्ये त्रिकोणाचे क्षेत्रफळ. तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर हाफ 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. पाया गुणिला उंची. याच्यामध्ये आपण कोणत्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढत असताना या त्रिकोणाचा या सूत्राचा आपण उपयोग करू शकतो, पण काही त्रिकोणासाठी त्याचा उपयोग होतो. नंतर आपण पाहत आहोत की गुणधर्म. त्रिकोणाचे गुणधर्म. तर त्रिकोणाच्या गुणोत्तराचे गुणधर्म, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. आपण पहिला गुणधर्म कोणता आहे? तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म. पहिला गुणधर्म आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असतात. हे पहिला गुणधर्म आपण पाहतो. म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. समजा दोन त्रिकोण घेतले आपण ABC आणि AD हाईट उंची. दुसरा ट्रायंगल घेतला आपण, कोणत्याही प्रकारचे एखादे ट्रायंगल घ्या, त्रिकोण घ्या आणि त्यांची हाईट PQR, हाईट QS असे मानू. मग दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर हाफ गुणिला पाया BC समान पाया किंवा सामायिक पाया असल्यास त्रिकोणाच्या
क्षेत्रफळाची क्षेत्रफळांची गुणोत्तर. इथे कोणतेही दोन त्रिकोण घेतले त्यांचा पाया समान असल्यास किंवा सामायिक असल्यास P Q R S T U. दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर एरिया ऑफ ट्रायंगल P Q R अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल Q S Q R. दोन्ही ट्रायंगल वेगवेगळे असले तरी त्यांचा पाया समान सामायिक आहे आणि म्हणून दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजू आणि उंचीच्या गुणोत्तर गुणाकाराचे गुणोत्तर एवढे असते. म्हणून आपण त्याचं गुणोत्तर घेऊया. पाया Q R उंची अपॉन Q R TU. येथे पाया सामायिक असल्यामुळे पाया कॅन्सल होणार आणि आपल्याला उत्तर मिळेल. म्हणून दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाया समान असल्यास त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. संगत उंचीच्या h1 बाय h2 यांच्या प्रमाणात असतात. हे इथून आपल्याला दिसते. त्याच्यानंतर तिसरा समान उंची असल्यास समान उंची सामायिक उंची असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. इथे पण दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरात असतात. हे आपण बघितलं होतं. त्यानुसार आपण बघू की समजा दोन त्रिकोण आहे आपल्याकडे, त्यांची उंची समान आहे तर त्यांच्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढू आपण. ABC D दोन त्रिकोण आणि E ही सामायिक उंची. म्हणून दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल ABC त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ भागिले त्रिकोण ADC चे क्षेत्रफळ त्रिकोण ADC चे क्षेत्रफळ बरोबर त्याच्या संगत पाया आणि संगत पाया ABC चा पाया BC उंची E दुसऱ्या त्रिकोणाचा पाया DC उंची E संगत उंची कॅन्सल आणि म्हणून या दोन ज्या त्रिकोणाचे संगत पाया किंवा समान उंची समान उंची असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायांच्या गुणोत्तरात असतात आणि म्हणून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर समान उंची असल्यास त्याची गुणोत्तर संगत पायांच्या गुणोत्तरात मिळतात. यामध्ये बघितलं आहे. अशा प्रकारे चौथा गुणधर्म आहे. चौथा गुणधर्म असा आहे की समान पाया सामायिक पाया आणि
उंची समान उंची सामायिक उंची असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. येथे दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे पाया आणि उंची जर समान असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल A1 by A2 equals to B1 into H1 by B2 into H2. इथे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर दोन्ही पाया समान असल्यास समजा पाया आणि B1 equals to B2 व H1 equals to H2 तर पाया कॅन्सल A1 by A2 equals to 1 by 1 बरोबर एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असतात. म्हणजेच समान पाया आणि समान उंची असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे समान असतात. इथे आपण हे शिकलो. विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. माझा पहिला प्रयत्न तुम्हाला आवडला असेल असे मी अपेक्षा करते.